द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। की गेली 40 वर्ष या कुटुंबाचा मी फॅमिली डॉक्टर म्हणून काम केलेलं आहे। बाळासाहेब काकांच्या पासून अगदी त्याच्या घरातील सगळ्यांचे उपचार अगदी मी मनापासून केलेले आहे। बाळासाहेब काकांनी जसा माझ्यावर विश्वास ठेवला होता तसंच त्यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजे राजूदादांनी आणि संग्रामदादांनी माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवला होता। संग्रामदादांना मला या अशा माणसाची मला सेवा करायला संधी मिळाली हे मी माझं खूप मोठं भाग्य समजतो। संग्रामदादांना मी जन्मल्यापासून त्यांना औषध देण्याचं काम करत आहे। एक दिलदार व्यक्तिमत्व आज आपल्यापासून हरपलेला आहे। त्यांनी समाजसेवाला इतकं वाहून घेतलं होतं की त्यांनी कधी आपला घरचा प्रपंच पाहिला नाही, प्रपंचाकडे लक्ष दिलं नाही आणि ते इतकं वाहून घेतलं होतं की कधी कधी ते स्वतःच्या तब्येतीची पण त्यांनी म्हणावी तशी काळजी त्यांना घेता आली नाही किंवा त्यांनी थोडं दुर्लक्ष केलं असं म्हणायला हरकत नाही। मला एक प्रसंग आठवतोय, 10-12 वर्षापूर्वी असं सकाळी एकदम त्यांच्या छातीत दुखायला लागलं, घाम फुटला, दवाखान्यात घेऊन आले, बघितलं त्यांना सिव्हिअर अटॅक आलेला होता। डॉक्टर चंदूभाऊ होते त्यावेळीची परिस्थिती खूप गंभीर होती। आमच्या लगेच लक्षात आलं, आम्ही लगेच त्यांना मेळघाटचे सट्टेश्वर होते त्यांच्याकडे पाठवलं। त्यावेळी ते मिशन हॉस्पिटलला होते। मिशन हॉस्पिटलला तिथं पोहोचतो पण बऱ्यापैकी त्यांची तब्येत सिरियस झाली होती, पण त्यावेळी त्यांचे उमेद कोण होते म्हणा आणि त्यांनी त्यावेळी त्या 5 दिवसाच्या उपचाराला चांगला प्रतिसाद देऊन ते परत आले आणि तिथून पुढे त्यांना जो बीपीचा त्रास सुरू झाला तो आज तागायत होता। बीपी इतकं त्यांचं वाढायचं, कधी कधी त्यांना म्हणायचं की संग्रामदादा आज दिले औषध दिले, तुम्ही घरी जाऊन विश्रांती घ्या, पण दवाखान्यात तर बाहेर पडायचे आणि थोड्या वेळ कळायचं की दादा तिकडे गेलेत। अशा पद्धतीनं त्यांनी समाजसेवेला इतकं वाहून घेतलं होतं की त्यांना स्वतःच्या तब्येतीची पण थोडी काळजी घेतली गेली नाही त्यांच्याकडनं। तर मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी समाजकार्य करावं, पण सर्वात महत्त्वाचं आपल्या तब्येतीची पण काळजी घ्यावी। आपली तब्येत चांगली तर सर्व चांगलं। आज पाटील कुटुंबाला आमच्या फॅमिलीतला माझा मेंबर गेलेला आहे। मी डॉक्टर म्हणून आता सांगितलं पद्धत डॉक्टर म्हणण्यापेक्षा मला आमचं मित्रत्वाचं नातं होतं। आज तर त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि गेले 15 दिवस ज्यावेळी 13 तारखेला संग्रामदादा दवाखान्यात आले त्यावेळी त्यांची परिस्थिती खूप बिकट होती। त्यांना बघितल्या मला वाटलं त्यांच्यात काहीतरी मोठा प्रॉब्लेम दिसतोय। चंदू महाराज सांगून लोक लगेच चांगली ज्या ठिकाणी त्यांना चांगलीत जास्त सेवा मिळेल त्या ठिकाणी त्यांनी ऍडमिट केलं। त्यांनी जसं समाजात धडाडीनं झुंजाळतेनं काम केलं तसं 15 दिवस ते त्यांच्या मृत्यूशी लढत होते। जवळजवळ 15 ते 20 डॉक्टरांची टीम त्यांच्या इथं अहोरात्र घटत होती, पण दैवाची काहीतरी वेगळीच इच्छा होती। आमच्या प्रयत्नाला यश आलं नाही। कुठंतरी आम्हाला त्याची खंत वाटली की आपण एवढे प्रयत्न करतो, पण शेवटी तेवढ्याच्या नाही सांगितल्यापुढं नियतीपुढं कुणाचंच काही चालत नाही आणि त्यामुळे आज आपल्याला हा प्रसंग ओढवला आहे। तर आमच्या कुलकर्णी कुटुंबाच्या वतीनं आणि पाटील कुटुंबाचा एक फॅमिली डॉक्टर म्हणून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आमचे जीवलग मित्र संग्रामदादा यांचं परवाच्या दिवशी दुःखद निधन झालं। दादांच्याकडे पाहिलं की बाळासाहेब काकांच्या आठवणीची एक संयमी नेतृत्व, ईर्षेनं काम करणारं नेतृत्व आणि आपल्या गावावरती या बारामतीवरती प्रेम करणारं नेतृत्व म्हणजे संग्रामदादा आपल्याला सोडून जातील असं कोणालाच वाटलं नाही। कारण त्याच्या आधी 2-3 दिवसापूर्वी माझी भेट इथं नेहमीच्या ठिकाणी झाली, त्यावेळी तब्येत थोडीशी होती
दादांना सांगितलं तुम्ही जाऊन दवाखान्यात चेकअप करून या. नेहमीच्या पद्धतीने उत्तर आलं, मला काय होतं. लोकांच्यासाठी झटणारं एक व्यक्तिमत्व म्हणून संग्राम दादांच्याकडे पाहिलं जायचं. आणि काकांच्या नंतर काकांच्या सामाजिक कामाचा वारसा, राजकारणाचा वारसा हा संग्राम दादाने अतिशय खंबीरपणे चालवला. लोकांच्या बरोबर बसून त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचे, गावातील काय अडचणी असतील ते समजावून घेऊन आमच्यापर्यंत आमदार विश्वजित कदम यांच्यापर्यंत न्यायचे, मुळशेठ दादांच्यापर्यंत न्यायचे आणि ते काम सोडून घेऊन काम सुरू करायचे. परंतु ज्या दिवशी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्या दिवशी सुद्धा मी गेलो. बरं आहे म्हणजे तब्येत चांगला आहे, मी लवकरच बरावरून परत गेलो इथे असे त्यांचे शब्द ऐकले. पुन्हा 2-3 दिवसांनी गेलो, थोडीशी तब्येत नाजूक झाली आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतलेला होता. मी गेलो त्यावेळी थोडेसे ते ग्लानीमध्ये होते. संग्रामदादांना हाक मारली, खरोखरून जागे झाले. मला म्हणजे का आलाय, एवढं काम होतं म्हणून आलतो, जाता तुम्हाला भेटून जायचं म्हणून. त्यांच्या तोंडातून शब्द आला, तुम्ही रोज येत राहा. दादांना म्हणलं मी रोज येतो, काय अडचण आहे, मी निश्चित बरे व्हाल. सर टोकले डॉक्टर असतील, तिथे सर्व डॉक्टरांची टीम अतिशय काळजीपूर्वक काम करत होती, बाहेरच्या डॉक्टरांचा सल्ला घेत होती. थोडीशी तब्येत सुधारली असं सर्व डॉक्टरांचं मत आलं, परंतु अचानक पुन्हा एकदा तब्येत खालावली. परंतु त्या अवस्थेमध्ये सुद्धा दादा खंबीर होते, संयम होता. निश्चितपणे आपण बाहेर येऊ त्यांना अपेक्षा होती, आम्हा सर्वांनाच अपेक्षा होती. परंतु नीती पुढं कोणाचं काही चालत नाही आणि दादा आपणातून निघून गेले. दादाच्या जाण्यानं दुसरा मित्र मी हरपलो. पहिला मित्र माझा बापूसाहेब शिवरे, त्यानंतर दादा गुरुदादा. ही अतिशय सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारी माझी नेतृत्वाची माणसं मला सोडून गेली. दादांच्या जाण्यानं तुमच्या कुटुंबाला जे दुःख झाले त्या दुःखामध्ये आमचे सर्व कुटुंब, त्याचबरोबर श्रीपती शुगर डफळापूर, भारती शुगर नागेवाडी, कृष्णावेरा सुगीर्णा गुरणी पलूस, पार्वती नाडी एज्युकेशन सोसायटी कुंडल, त्याचबरोबर पलूस काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, आदरांजली वाहतो. मितभाषी संयमी नेतृत्व होते. बाळासाहेब पाटील काका यांच्या घराचा समाजकारणाचा वारसा जोपासण्याचं काम संग्रामदादांच्यावर होतं. संग्रामदादा आपल्यातून सगळ्यातून निघून गेल्याबद्दल त्यांच्या कुटुंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून सावरण्याची शक्ती, तेच काकांच्या पावलावर पाऊल ठेवून हे काम सुरू. एक सामान्यांचं नेतृत्व संग्रामदादा पाटील अल्पशा आजारानं अचानक आपल्याकडून निघून गेले. दादाचं वय 51-52 वर्ष, वय जास्त होतं, पण का काळानं त्याच्यावर हा आपला काय समजत नाही. बाळासाहेब काकाचा राजकीय सामाजिक वारसा दादा समोरपर्यंत पेलच नाही आणि लोकांना त्यांचं नेतृत्व हवं वाटत होतं. पण अचानक घातलेला काळ झाला आपल्या सगळ्यांना दुःख देणारं, चटका मारून देणार आहे. दादांचं असंच काम पुढं चालू आहे अशी माझी अपेक्षा आहे. मी माझं कुटुंबीय जेडी बापूची सर्व शक्ती जे होते ना त्याला आनंदी वाटतो, त्यांच्या आत्म्याची शांती मिळवू शकत.